नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्च पगाराबाबत आज परत ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। खुश खबर आहे। त्याचबरोबर पदवीधर शिक्षकांचे कसे नुकसान होत आहे याची सुद्धा बातमी आलेली आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल। तर चला बातमी काय आहे जाणून घेऊया। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगासंबंधी मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। मार्च पगाराबाबत त्याचबरोबर पदवीधर शिक्षकांचे कशा प्रकारे नुकसान होत आहे याची सुद्धा माहिती या बातमीमध्ये दिलेली आहे। बघा, नियुक्ती तारीख समान असताना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीमध्ये पात्र पदवीधर शिक्षकाचे मूळ वेतन हे उपशिक्षकाच्या मूळ वेतनाहून कमी दिसत आहे। मूळ वेतनातील हा करिश्मा पात्र पदवीधर शिक्षकांवर अन्याय करणारा ठरत आहे। त्यामुळे दुरुस्त शासन आदेशांद्वारे हा अन्याय दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। 7वा वेतन आयोग दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे। 7व्या वेतन आयोगानुसारचा पहिला पगार मार्च पेड एप्रिल 2019 मध्ये मिळणार आहे। त्यामुळे वेतन निश्चितीची कार्यवाही सध्या जोरात सुरू आहे। ग्रेड पे नुसार पे मॅट्रिक्सच्या तक्त्यावरून वेतन निश्चिती केली जात आहे। या दरम्यान काही त्रुटीही समोर येत आहेत। 7व्या वेतन आयोगात ग्रेड पे 4200 चे सुधारित वेतन S13 मॅट्रिक्समध्ये व ग्रेड पे 4300 चे सुधारित वेतन S14 मॅट्रिक्समध्ये निश्चित केले आहे। दरम्यान नेमणूक तारीख समान असलेल्या दोन शिक्षकांचे उदाहरण वेतन निश्चितीतील एक त्रुटी समोर आणत आहे। बघा, या ठिकाणी पुरावा दिलेला आहे। दोन्ही शिक्षकांची नेमणूक तारीख समान आहे। उपशिक्षक या पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे। दोन्ही शिक्षक पात्र पदवीधरसाठी पात्र आहेत, पण एका शिक्षकाने पात्र पदवीधर पदोन्नती स्वीकारली तर दुसऱ्याने नाकारली। 7व्या वेतन आयोगात पात्र पदवीधर पदोन्नती नाकारलेल्या उपशिक्षकाचा ग्रेड पे 4200 रुपये होता, तर पात्र पदवीधर पदोन्नती स्वीकारलेल्या दुसऱ्या शिक्षकांचा ग्रेड पे हा 4300 रुपये झाला। त्यानुसार या दोन्ही शिक्षकांच्या वेतनात फरक पडला। पात्र पदवीधर पदोन्नती स्वीकारलेल्या शिक्षकांचे वेतन वाढले, पण 7व्या वेतन आयोगात पात्र पदवीधरचा लाभ झालेल्या शिक्षकांचे वेतन हे उपशिक्षकापेक्षा कमी झाले आहे। पात्र पदवीधर पदोन्नती न स्वीकारलेल्या उपशिक्षक पदावरील त्या शिक्षकाचे मूळ वेतन S13 मॅट्रिक्सनुसार 50,500 रुपये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वगळून होत आहे, तर पात्र पदवीधर पदोन्नती स्वीकारलेल्या शिक्षकाचे मूळ वेतन हे 50,400 रुपये होत आहे। पात्र पदवीधर शिक्षकाचे मूळ वेतन हे पे मॅट्रिक्सनुसार उपशिक्षकाच्या मूळ वेतनापेक्षा 100 रुपये कमी होत आहे। 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचा हा उलटा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मार्च पगाराबाबत आणि 7व्या वेतन आयोगामध्ये पदवीधर शिक्षकांचे कशा प्रकारे नुकसान होत आहे याची माहिती या बातमीमध्ये दिलेली आहे। बघा, 7व्या वेतनमध्ये करिश्मा आणि दुरुस्त शासन आदेश कधी निघणार आहे का याविषयीची ही बातमी आलेली आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।